महिना झाला आई जाऊन. वाटतच नाही ग आई गेली आपल्यातून. असं वाटतं खाली कुठेतरी गेली आहे, बाजारात काहीतरी घेऊन येईल, खाऊ आणेल, मला म्हणेल इधर खाऊ आणलाय. आठवण येते ना खूप. ही ट्रंक असते ना समोर आईची, त्यामुळे या पेटीमुळे जास्त आठवण येते सतत. ताकीद देऊन ठेवली होती मला, याला हात लावायचा नाही, यात माझ्या आठवणी आहेत. हो. हिंमत नाही व्हायची आसपास पण फिरायची. पण उत्सुकता लागली मला खूप, काय असेल त्याच्यात. आता तरी बघू शकतो ना आपण. अगं उघड की, एवढं काय, उघड ये. नक्की? हो हो उघड उघड. केव्हापासून मनात होतं माझ्या. हळूहळू. आरामात आरामात आरामात. काही नसणार याच्यात जास्त. मी तुला सांगतो ना, त्या जुन्या पावत्या असतील किराणा मालाच्या, त्याच्या पलीकडे काही नाही. हो सगळं जपून ठेवायचं ना. म्हणजे काय, तिची कुठली आली आहे ग प्रॉपर्टी. काहीतरी थोडं थोडं जपून ठेवलं असेल तिने. बघूया. उघड उघड. माझ्यात सगळ्या गोष्टी आहेत ग यार. अय्या. हे माझा भाऊ आहे हा. मला खेळायला द्यायची बावली. हे बॅट बॉल तिसरीत असताना बाबांनी घेतली होती बॅट. अजून जपून ठेवली आहे त्यांनी. अजून जपून ठेवली होती बघ ना. अगो बाई, हे काय आहे? हा नंगू पंगू मुलगा कोण आहे? ईशा 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 तू फोटो दे. ईशा ईशा तो फोटो दे. हा नंगू पंगू मुलगा कोण काय आहे? करतेस तू ईशा? एक मिनिट काय काय चाललं? थांबा. फोटो का काढलास? फोटो का काढलास ते आधी सांग. फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे मी. अजिबात नाही. हे असलं काहीतरी करायचं नाही, कळलं ना. सगळ्यांचे असतात की नाही असे फोटो. मग काय एक फॅड होतं आपल्या आई वडिलांना, असे लहान लहान मुलांचे नंगू पुंगू फोटो काढायचे आणि जपून ठेवायचे. प्रत्येकाचा एक तरी असा फोटो असतो. नाही तर काय. अय्या, हे काय पत्र? पत्र बाबांनी लिहिलं असेल आईला. बघ. नाही, पृथ्वी प्रताप. अय्या, तुम्ही लिहिलेलं पत्र आहे? मी लिहिलंय. मी कधी तारीख वाच काय? 19 जानेवारी 1997, लग्नाचं वर्ष आपल्या. तुम्ही पत्र लिहिलं होतात? हा बरोबर बरोबर बरोबर. हा आपलं लग्न झालं आणि आपण हनीमूनला गेलो काश्मीरला. हा. आणि नेमकं काहीतरी शेतीचं काम निघालं म्हणून मामाकडे गेली होती आई गावाला. हा. पहिल्यांदा 2 महिने असं वेगळं राहिलं होतं आईशिवाय. एकटा होतो ना, आठवण यायची तिची म्हणून पत्र लिहिलं होतं. आता पण वेगळा आहे, एकटा आहे, पत्र नाही लिहू शकत. हो, आता पत्र लिहू शकत नाही, पण जे आहेत ती पत्र वाचून आपण अशा आठवणी ताज्या करू शकतो की नाही. हो 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 हा? हो. चला मग करूया. काय लिहिणार मी. वाचूया. खाली खुशालीच असणार, बाकी काय. तीर्थरूप आईस शिरसाष्टांग दंडवत. पत्र लिहिण्यास कारण की आई 1 महिना झाला घरी नाहीये, सतत तुझी कमी जाणवत होती. तुझ्या हातच्या गरमागरम भाकऱ्या मिस करतोय आई. भाकऱ्या मिस करत होतात. कधी कधी वाटतं आपण लग्न करून फसलो. ईशा 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 काय पत्र येते बघू. कधी कधी ईशा ईशा एक पत्र बघू. लग्न करून ईशा पत्र फसलो. ईशा पत्र 1 दाखव. मिनिट. हिच्या हाताला चवच नाहीये ग. ईशा 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 ईशा. डाळ म्हणजे पाणी, भात म्हणजे चिखल, भाजी म्हणजे वैरण. नाही 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 ईशा. माझा स्वयंपाक वैरण. नाही 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 गल्लत झालेली आहे. चिखल. नाही, ते असं असणार, डाळ पाणी भात चिकन भाजी वरण असं असणार. काय लिहिलंय? हे काय लिहिलंय? शब्द वाचा. चिकन चिकन लिहिलंय. चिकन चिखल वाचता येत नाही मला. जुनं पत्र आहे, कदाचित हे झालं असेल. दिसतंय. हो दिसतंय. माझा स्वयंपाक चिखल ना. नाही, आजपासून पोळी भाजी केंद्रातनं जेवण आणा. मी नाही स्वयंपाक करायची. ऐक काय ना, तेव्हा सगळं नवीन नवीन होतं की नाही. हा नवीन नवीन होतं की नाही तेव्हा सगळं. आणि आता काय झाली जिभेला सवय. नाही आता काय जिभेने स्वीकारलेलं आहे. नाही आता काय जिभेला काय पर्याय नाही.
चिखल खायची सवय झालीये जिभेला ना. इथे- चिखल खायची सवय झालीये. गप्प बसा, मला पुढे पत्र सोड, पत्र सोड. मला पुढे वाचायचंय. गप्प बसा, तिथे बसा. एक फक्त मी सांगतो, हवं तर डोळे वटार, आवाज नको बदलूस, भीती वाटते. बरोबर, मी बसाड्या आवाजाची. नाही, ईशा. हा, मी बसाड्या आवाजाची. नको. सगळ्याचा त्रास आहे ना तुम्हाला. हवं तर पत्र वाच, पण या आवाजात नको. तिथे बसा. बरं बस इथं पत्र सोडून आपण हिच्यापेक्षा पवारांची पूजा चांगली होती, निदान जेवण तरी चांगलं बनवायची. पूजा कोण? पूजा कोण? पवारांची ते मीच वाचलं ना. मीच वाचलं ना पवारांची पूजा. वाचलंस. पूजा कोण? कोण पूजा? पूजा बाई. बोला, पूजा कोण? हा आवाज नको बदलूस, मीच बोलतो आवाज. थांब. पूजा पूजा कोण? सांगतो, माझ्या गावी माझ्या शाळेत माझी एक मैत्रीण होती, ती पूजा. गर्लफ्रेंड होती? नाही कसली डोंबलाची गर्लफ्रेंड. तेव्हा कुठे गावच्या एका छोट्या शाळेत होतो मी, तिथे कुठे होतं असली फॅसिलिटी गर्लफ्रेंड वगैरे. Facility? नाही ट्रेंड, चुकून फॅसिलिटी म्हणालो मी. ट्रेंड असा नव्हता ना, एक छोटंसं गाव होतं आमचं. कधीतरीच भेटायचो रंगपंचमीला वगैरे, समोर आली की रंग लावू. मज्जा येते ना आठवण. नाही. आठवायला मज्जा येते ना. नाही, ईशा, दिसतंय तोंडावर. नाही. तिच्याशीच लग्न करायचं होतं ना, मग कशाला माझ्याशी लग्न केलं? ती मला लगेच हो ती आमचं आणि तिचं असं काही हे नव्हतं. काय नाही व्हायचं म्हटली म्हणून माझ्याशी लग्न नाही असं नाही ईशा, अगं झालं तिचं लग्न, गेली दुसरीकडे राहायला. ती नाही राहत आता तिथे. आता कुठे असते मग? ती भांडू पेस्टला राहते. नवरा अग्निशमन दलात आहे. ते मुलाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना जवळ, ऐरोलीला. ते भांडू ऐरोली जवळ. फक्त कुठे असते विचारलं, एवढं सगळं सांगताय तुम्ही. कसं माहिती तुम्हाला एवढं सगळं? कसं माहिती? सांग. हे बघ, काय आमचा गावच्या मित्रांनी मग एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला, गंध गावच्या मातीचा गेला सांगून. मग त्याच्यात त्यांनी सगळ्यांना ऍड केलं. मग सगळ्यांना ऍड केलं तर त्याच्यात हिला पण ऍड केलं. चॅट पण करता का तिच्याशी? नवरा वाचतो ना. चॅट करायचाही प्रयत्न केलाय तुम्ही? मी नाही अगदी ते हे झालं होतं ना. एवढीशी तरी लाज वाटू द्या. आहे मला ऐक ना, तू ते सोडून दे ना, पत्राचं जाऊ दे ना. सोडून दे काय, मला पुढे वाचायचं. नाही, ऐक ना, पत्र नको. नाही. ईशा नको, ईशा ऐक ईशा. आई अगं ही रात्रभर विचित्र आवाजात घोरत असते. मला ते पत्रातून सांगता येणार नाही कसं, पण साधारण रेड्याच्या गळ्यात बेडूक बसवून ओरडेल तशी सर का मी कशी घोरते मी? आई, कशी घोरते मी? ऐकवा मला कशी घोरते मी. कशाला? ऐकवा मला कशी घोरते मी. हे काय आहे पुढे? रेड्याच्या घशात बेडूक. आता तू त्याच्यापेक्षा जास्त आता कशी घोरते मी? आवाज लावू? आता कशी घोरते मी? असं ड्रुक कुठे गेला होता? ड्रुक कुठे गेला तो? एवढ्या वर्षात बेडूक राहतोय. लाज वाटत नाही ऐक ईशा, रडू नकोस. ऐक, संसार करते मी. मला कळू पण दे काय म्हणणं आहे तुझं. ईशा ऐक ना, कळेल. पत्र सोड. ऐक पत्र, मला आपल्याला नको पत्र नको. हे सगळं आईला सांगायची गरज नव्हती. नव्हती. बरोबर आहे. म्हणजे हे चुकीचं केलं तू. आपण नाही ठेवायचं असल्या पत्रांवर विश्वास. अरे इतिहास सांगतो, इतिहासात सुद्धा अशा पत्र व्यवहारांमुळे सलोख्यांचे संबंध बिघडलेत, गैरसमज निर्माण झालेत. नाही बघायची पत्र. दुसरं पत्र इकडे राम राहायचं. ईशा ऐक ना, ईशा माझा ऐक. ईशा आपण प्रिय बाळा, तुमचं पत्र आहे. आता दूध का दूध, पाणी का पाणी होत जाऊ दे. काय ते तू काय दूधवाला बाई आहेस? दूध
अनेक आशीर्वाद. पत्र लिहिण्यास कारण की तुझे पत्र मला मिळाले, वाचून काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. बघ काहीच नाही लिहिलं दे. पुढे वाचतेय ना. बेटा, झालं गेलं सगळं विसरून जा. आता पदरी पडलं ते पवित्र झालं समज. बघ माझी आई तुला पवित्र म्हणायची. पदरी पडलं ते पण म्हणायची. म्हणींचा अर्थ मला कळत नाही तसं वाटतंय तुम्हाला. नाही कळत मला कळत. तरी मी फोटो बघूनच हिला नकार दिला होता. तुझंच कुठे जुळत नव्हतं म्हणून नाईलाजाने त्या बरणीला हो म्हणावं लागलं. मी बरणी काय काय परत दाखवा. कशी बरणी नाही दाखवा ना. लाज वाटते का हो? लाज वाटते एवढी एवढी. आई मला हा निर्लज्जासारखं दाखवताय मला वर. माझी- बरणी म्हणायचं तुम्ही आणि आई मला. आई खूप विनोदी होती माझी. खूप कॉमेडी करायची. मला सांगू नका. एक समोर उभा आहे विनोद. पडला आता वाचतेच पुढे. नाही ऐक ना ईशा पत्र दे. नको इथं नको, बस, ऐक इथं बस. वाच ना पत्र. नको ना दे ना ईशा. बसा. खानदान काढलंय माझं पुढे. वा हिच्यासारखं हिचं खानदान सुद्धा मठ्ठच निघालं. लग्नात जावई बापूंना 9,000 पगार आहे, जावई बापूंना 9,000 पगार आहे म्हणून हिचा बाप नाचत होता. तरी बरं झालं आपण खोटा पगार सांगितल्याचं त्यांना कळलंच नाही. होता मला 9,000 होता. 9,000 होता मला. लाज वाटते का? मला हा एवढ्या वर्षात मला कळलं नसेल की तुमची नोकरीच गेलेली होती लग्न झालं तेव्हा. आपण नंतर मला मी मंद वाटते का तुम्हाला? नाही. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालं होतं म्हणून इतकी वर्ष संसार करत राहिली आहे तरी. हो आलंय माझ्या लक्षात ते. पट्ट नाहीये मी. ईशा, तू गाण्याचा क्लास का नाही लावत? मला पण कळू दे ना काय. बेटा, काही झालं तरी तुझं आधीचं लग्न मोडल्याचं हिला कळू देऊ नकोस. म्हणजे तुम्ही सेकंड हँड आहात. ईशा पटेलचं काय बोलतेस? सेकंड काय शब्द आहे सेकंड हँड? दुसरी बायको आहे तुमची? नाही. तुमचं लग्न झालं होतं? नाही ईशा नाही. मला पटकन सांगा, तुमचं लग्न झालं होतं का? तुमचं लग्न झालं होतं का? तुमचं लग्न झालं होतं का? मला बोलू दे ना. लवकर सांगतो. एक मुलगी होती तेजस्विनी नावाची. ती आणि मी एकमेकांवर प्रेम करायचो. आम्ही असं ठरवलं होतं की देवळात जाऊन लग्न करायचं. आम्ही गेलोही होतो. आम्ही देवळात पोहोचलो. तिथे तिच्या कुटुंबातली 40 लोक आली बांबू घेऊन. मग माझ्यासोबत जे मित्र होते त्यांना तुडवलं त्यांनी. नंतर मला फक्त ते येताना दिसले, पुढचं नाही आठवत. जेव्हा डोळे उघडले तेव्हा एक सलाईनची बाटली हलत होती वर. तेवढं मला आठवतं. याचा अर्थ माझं लग्न नाहीच झालं. म्हणजे लग्न मोडलं, मला तोडलं, एवढंच मला माहिती. बाकी मला माणसं आहेत रे. बघ ना 30 जणांनी 40 तुम्ही काय माणसं आहात रे. हो आहेत आम्ही चांगली माणसं. फसवलं मला. ऐक ना ईशा मला नाही फसवलं. मी नाही फसवलं ईशा. नाही, माझं चुकलं. ईशा ऐक. माझंच चुकलं. ईशा थांब. तुला तुझ्या हाताचा अंदाज नाही, गाल फुटेल. चुकून बोललो. मला अंदाज आहे म्हणून आलं तोंडून. सॉरी. ऐक माझं चुकलं. त्या महेशलाच हो म्हणायला हवं होतं. माझं चुकलं. कोण महेश? ईशा महेश कोण? तो महेश. स्टेशनच्या बाहेर मोठमोठे होर्डिंग्स लागलेले असतात ना. महेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स. त्याचा मालक महेश हो म्हणाला होता मला. तू महेश बिल्डर? तुम्ही अजून संपर्कात आहात? ईशा तुम्ही अजून संपर्कात आहोत. मग 2 BHK बघ ना आपल्या स्वस्तात देईल ग. ओळखीचं आहे ना. लाज वाटते का? काय पद्धत आहे इथे? विषय काय सुरू आहे? तसं नाही, हल्ली नाही मिळत 2 BHK. काय चाललंय हो तुमचं? त्यालाच हो म्हणायला होतं. त्याच्याशीच लग्न करायला हवं होतं. शांत. ती पत्र ठेवून देऊया आपण. मी पत्र घेऊन मी वकिलाकडे जाते. अरे कशाला? ऐक ना. ऐक ईशा. पत्र घेऊन वकील काय डिवोर्स घेणार आहेस? बस खाली बस. एक काम कर. मला नाही. थांब 1 मिनिट. माझा ऐक.
हे पत्र आहे ना, हे वाच, हे पूर्ण वाच. हे पत्र पूर्ण वाच ना. मला नाही वाचायचंय. माझ्यासाठी अजून काही बघायचं उरलंय का? एकदा वाच ना ग मला नाही माझ्यासाठी. वाचायचं. ऐक माझं शांतपणे ऐक. तू हे पत्र वाच. तू म्हणशील ते मी करेन. तुला डिवोर्स हवाय दे, मी खिशात ठेवतो, FD करतो, दे मला डिवोर्स. मला काही, तू वाच फक्त वाच. शेवटचं ऐकते. शेवटचं ऐक. शेवटचं ऐकते. वाच. बाळा, एक सांगू, या छोट्या छोट्या बायकोच्या तक्रारींना डोळे पुस, डोळे पुस. छोट्या छोट्या बायकोचं असतं का? बायकोच्या छोट्या छोट्या की नाही? बायकोच्या छोट्या छोट्या तक्रारी तू आता मला सांगत जाऊ नकोस. नवरा बायकोच्या गोष्टी नवरा बायकोमध्येच असल्या पाहिजे. आता इथून पुढे जे आहे ते तुमच्या दोघांचंच आयुष्य आहे. आई किती वर्ष असणार आहे तुझ्यासोबत? तुझी बायकोच आता तुझी मैत्रीण सुद्धा आहे आणि माझ्यानंतर तुझी आई सुद्धा. तुझ्यावर खूप वेड्यासारखं प्रेम करते रे ती, मी पाहिलंय. माझ्या मुलाला सांभाळणार कोणीतरी आहे अशी खात्री वाटते तिला बघितलं की. तिच्यासोबत छान संसार कर आणि बरणी असली तरी काय झालं, लोणच्यासारखा संसार मुरवण्यासाठी बरणी छान आहे. दुसऱ्याच्या घरातलं लेकरू आपण आपल्या घरी आणलंय, त्याला आपणच सांभाळायला हवं. आणि गुणदोषांसकट स्वीकार करणं म्हणजेच संसार आहे रे बाळा. काळजी घ्या. खुश. तशा चांगल्या होत्या आई. प्रेमाने वागायच्या. अजून काय आहे बघूया. आई, अजून एक पत्र आहे. अजून एक पत्र. आईला बांबू.